हॅलो फ्रेंड्स, मी आज भोपळा तोडायला आली आहे. तुम्हाला पण खायचे का? या तुम्ही पण. आई मला पुरी म्हणून देणार आहे. हे बघा. हॅलो, नमस्कार. आज घराशेजारी भोपळा लावले आणि ते पिकलेलं आहे. त्याच्या पुऱ्या बनवायची आहेत. तर आज काढायला लागलो. शेवटचं भोपळा आहे. हे बघा, पिकलेलं भोपळा आहे. हे काढून घ्यायचं आहे आणि पुरी घाऱ्या ह्याची काही बनतात. हे आज शेवटचं भोपळा आहे. आणखीन हे काढायचं चाललंय वेल. तेव्हाही बघा छान आलंय, मस्त आहे पिकलेलं. ऑर्गॅनिक आणि वेलीवरच पिकलेलं आहे. हां, वेलीवरच पिकलेलं आहे. त्यामुळे खूपच गोड असं लागणार आहे. हे खूपच गोड लागणार आहे. हॅलो, हे 2-2.5 किलोची भोपळा आहे. ह्याच्या बिया काढायचं आणि पुढच्या वर्षी बी ठेवायचं आहे. हां, आपण घाऱ्या बनवल्यानंतर याच्यामधले जे बिया असतात ते चांगल्या उन्हात वाळवायच्या आणि आपल्या चुलीतली जी राख असते, थंड झालेली राख, ती राख लावून त्या राखेमध्येच ते बिया ठेवायच्या, म्हणजे किडे लागत नाहीत. आणि खूप वर्ष जरी ठेवलं बिया तरी ते तशाच राहतात, त्याला कीड अजिबात लागत नाही. आणि जेव्हा पण आपल्याला तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे जास्त म्हणजे पावसात जूनमध्येच लावतात, तेव्हा ते उपयोगी पडतात आपल्याला. म्हणून आपले बी आपण सांभाळणं खूप गरजेचं आहे. आपल्या देशी बिया जे काय आपल्या बियाणे आहेत ते. चला, धन्यवाद. बाय. आमच्या व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.